तू ही रे माझ्या मित्वाच्या आजच्या एपिसोडची सुरुवात होते मागच्या भागाच्या झलकेने. आपण पाहतो की अर्णव ईश्वरीला माझी बायको असं बोलून तिला इनॉग्रेशनला स्वतःसोबत राहायला सांगतो, जे पाहून लावण्य आणि मामीचा चेहरा उतरतो. ईश्वरी मनातल्या मनात विचार करते, सर मला माझी बायको म्हणाले, मग इतकं छान का वाटतंय मला. हॉलमध्ये आकाश अर्णवची तारीफ करतो. बायको असावी तर मिस इंदोरसारखी. अर्णव मामी आणि अंजलीला सुद्धा इनॉग्रेशनसाठी बोलवतो, पण मामी तब्येत खराब असल्याचं निमित्त करून नाही म्हणते. अंजलीसुद्धा मामीसाठी घरी थांबते. लावण्यासुद्धा कामाचे निमित्त सांगून नेणार नाही. अर्णव आकाशला ईश्वरीसोबत नंतर यायला सांगतो आणि तिच्या संरक्षणाची म्हणजे सेफ्टीची जबाबदारी देतो. 1 सेकंडसुद्धा तिला नजरेआड होऊ देऊ नकोस. आणि आजचा एपिसोड. सीन बदलतो. वाड्याच्या बाहेर लावण्य आणि मामी बोलत उभ्या आहेत. मामी लावण्याला विचारते, तू मला इनॉग्रेशनसाठी येऊ नका असं का खुणावत होतीस. लावण्य हसून बोलते, कारण आज तिथेच थांबून तुम्हाला एक इम्पॉर्टंट काम करायचंय. दुसरा सीन अर्णव आणि ईश्वरीच्या रूमचा आहे. अर्णव ईश्वरीचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन उभा आहे. तो खूप हळूवार आणि निरागस क्षण आहे. अर्णव काळजीने बोलतो, मिस इंदोर, आज मला तुला इथे एकटीला सोडून जावं लागणार आहे, पण दुसरं काही ऑप्शन नाही आहे. ईश्वरी त्याला धीर देत म्हणते, हो सर, कळतंय मला. अर्णव अपराधी वाटून घेत बोलतो, आय एम सॉरी, म्हणजे मला माफ कर. पण ईश्वरी त्याला थांबवते. सर, तुम्ही एवढं गिल्टी का वाटून घेताय. अहो, आज तुमचं वेळेत पोहोचणं किती जरुरी आहे. अर्णव तिला राकेशबद्दल सावध करतो. त्या राजेशने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर बिलकुल घाबरू नकोस. आय वॉन्ट यू टू बी स्ट्रॉंग, म्हणजे मला तू कणखर राहिलेला हवा आहे. ईश्वरी हो म्हणते. अर्णव तिला पुन्हा समजावतो, घरात एकटी कुठेच थांबू नकोस. ताईजवळ, मामीजवळ किंवा आकाशसोबत थांब. ईश्वरी त्याला विश्वास देते, हो सर, तुम्ही बिलकुल माझी काळजी करू नका. बाहेर लावण्य मामीला तिचा प्लान सांगते, म्हणजे योजना सांगते. लावण्य बोलते, तू काही काळजी करू नकोस, आज त्या ईश्वरीला मी घराबाहेर पडूच देत नाही. मामी हसत म्हणते, आणि ती जर घरून बाहेर पडलीच नाही तर इनॉग्रेशनला यायचा प्रश्नच येत नाही. लावण्य निश्चयाने म्हणते, अर्णवसोबत इनॉग्रेशन तूच करणार. तुम्ही इथे त्या मिडल क्लासला मॅनेज करा, म्हणजे सांभाळा, तिथे मी ARला मॅनेज करते. रूममध्ये अर्णव ईश्वरीला पुन्हा बोलतो, आणि तुझ्याशिवाय इनॉग्रेशन चालू होणार नाही, सो प्लीज वेळेत ये. ईश्वरी हो येईन म्हणते. अर्णव प्रॉमिस म्हणजे वचन विचारतो. ईश्वरी त्याचा हात धरून वादा करते, मी तुम्हाला शब्द देते, मी स्वतःची काळजी घेईन आणि इनॉग्रेशनसाठी वेळेत पोहोचेन. अर्णव हसतो आणि निघून जातो. वाड्यात अर्णव आणि मामा कारमध्ये बसतात. अर्णव आकाशला पुन्हा आठवण करून देतो, मिस इंदोरला वेळेत घेऊन ये. आकाश हो डॅड बोलतो. ते लोक निघून जातात. ईश्वरी आणि आकाश दरवाजात उभे आहेत, आणि हे सगळं राकेश लपून पाहताय. तो एका भयानक हसतो. राकेश मनातल्या मनात बोलतो, हे काय पाहतोय मी. इनॉग्रेशनच्या नादात मामा भाच्याची जोडी चक्क इंदोरी जिल्ब्याला घरी एकटं सोडून गेली. माझ्यासाठी क्या बात है. पण हा आकाश काय करतो इथे. सीन बदलतो. राकेश वाड्यात आत येतो. ईश्वरी आतल्या कॉरिडॉरमध्ये आहे. राकेश तिच्या समोर येतो. ईश्वरीला एकदम धक्का, शॉक लागतो. ईश्वरी, तुम्ही इथे कशाला आलात. राकेश हसत बोलतो, का येऊ नाही शकत का. ईश्वरी रागाने बोट दाखवून बोलते, जा निघा इथून. राकेश तिची मस्करी करतो, अर्णव सर नाही आहेत घरात. ईश्वरी चिडून बोलते, खबरदार माझ्या नवऱ्याचं नाव घेतलं तर. नवरा, हो, कालच ऐकलं मी. ईश्वरी जोरात ओरडते, चुप, एकही शब्द बोलू नका माझ्या नवऱ्याबद्दल. राकेश तिच्या जवळ यायचा प्रयत्न करतो. तेवढ्यात मागून आकाश येतो. राकेश, तुम्ही. राकेश त्याला बघून घाबरतो. आकाश विचारतो, तुम्ही इथे काय करतायत. राकेश बहाणा बनवतो, मी ईश्वरीजीकडे आलो होतो केसबद्दल बोलायला. आकाश बोलतो, केस. पण दादाने तर. राकेश बोलणं तोडतो, हो तेच डिस्कशन, म्हणजे चर्चा. आता जातो मी. राकेश रागाने ईश्वरीकडे पाहत निघून जातो. आकाश ईश्वरीला शांत करतो. तो गेला. आय यू ओके. डोंट वरी, मी आहे इथे. दादानी मला तुझ्यासोबतच थांबायला सांगितलंय. ईश्वरी सुटकेचा निःश्वास सोडते. सीन मामीच्या रूममध्ये जातो. मामी अनिताला हाकलून देते. मामी मनातल्या मनात विचार करते, सगळी कामं झाली तरी या बळजबरीच्या सुनबाईला थांबवण्यासाठी काहीतरी काम काढायलाच हवे. तेवढ्यात राकेश येतो. मामी, तुम्ही. राकेश बोलतो, त्याचा काही उपयोग नाहीये मा. राकेश तिला सांगतो की आकाश ईश्वरीचं बॉडीगार्ड बनून घरी थांबलाय. तो मामीला भडकवतो, मामी, अर्णवने आकाशला चक्क ईश्वरीचं बॉडीगार्ड बनून घरी थांबवलंय. आकाशने कंपनीसाठी रात्रीचा दिवस केला, पण इनॉग्रेशन कोण करणार, तर ती काल आलेली ईश्वरी. मामी रागावते, नाही, मी असं होऊ देणार नाही. राकेश आपला प्लॅन सांगतो.
आपण ईश्वरीला न घेता आकाशला ऑफिसला पाठवता आलं तर बघा. म्हणजे एका दगडात 2 पक्षी. मामी त्याचा प्लॅन समजून हसते. संध्याकाळ होते. ईश्वरी एक सुंदर गुलाबी साडी नेसून तयार होऊन खाली येते. आकाशसुद्धा सूटबूटमध्ये तयार आहे. ईश्वरी हसून बोलते, आकाश सर, झाली माझी तयारी, निघायचं का? आकाश तिची तारीफ करतो. वाह, गॉर्जस दिसतायस वहिनीसाहेब. ईश्वरी थँक्यू भाऊजी म्हणते. आकाश बोलतो, आता तुम्ही वहिनीसाहेब हां, आणि मी भाऊजी, ओके? दोघंही हसतात आणि निघायला लागतात. जसे ते दरवाजापर्यंत पोहोचतात, आतून मामीच्या ओरडण्याची आवाज येते. ऐ ग मेले, आकाश लवकर ये, ऐ ग. आकाश आणि ईश्वरी धावत मामीच्या रूममध्ये जातात. मामी जमिनीवर पडलेली असते आणि आपला पाय धरून रडत असते. मॉम, काय झालं? मामी ओरडते, खूप वाईट पाय मुरगळलाय रे, हलवताच येत नाहीये. आकाश आणि ईश्वरी तिला उचलून सोफावर बसवतात. ईश्वरी म्हणते, मामी, मी बघू का जरा हलक्या हाताने? मामी तिच्यावर भडकते, ए, तू काय डॉक्टर आहेस का? आकाश, मला डॉक्टरकडे ने ना, खूप दुखतंय. आकाश गोंधळतो, मॉम, पण आम्हाला इनॉग्रेशनला. मामी भावनिक इमोशनल ब्लॅकमेल करते. काय बोलतोयस तू? इनॉग्रेशन महत्वाचं आहे की माझा जीव? ईश्वरी मध्येच बोलते. आकाश सर, मामी बरोबर बोलतायत, आपण दोघं मिळून त्यांना डॉक्टरकडे. मामी पुन्हा ईश्वरीवर ओरडते, ए, तू यायची काही गरज नाही, तू इथे घरीच थांब. ती आकाशला म्हणते, आकाश, तू चल माझ्यासोबत. आकाश ईश्वरीला बोलतो, ईश्वरी, मी पटकन मॉमला डॉक्टरकडे नेऊन आणतो, तू इथेच थांब. आकाश मामीला आधार देऊन घेऊन जातो. राकेश लपून हे सगळं पाहते आणि हसते. प्लॅन सक्सेसफुल. पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की लावण्य अर्णवसोबत इनॉग्रेशनमध्ये उभी आहे आणि अर्णव ईश्वरीची वाट पाहतोय. तर दुसरीकडे राकेश पुन्हा वाड्यात येतो आणि ईश्वरी एकटीच असते. आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो.